संत तुकाराम कारखान्याचा आज 28वा बॉयलर प्रदीपन सोहळा कारखान्याचे संस्थापक चेअरमन नानासाहेब नवले आणि देवस्थानचे मुख्य विश्वस्त जालिंदर महाराज मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला। साधारणतः येणाऱ्या काळामध्ये 5 लाख गाळप आम्ही अपेक्षित धरले आणि त्या पद्धतीने यंत्रणा भरलेली आहे। गेल्या 24-25 या सीझनमध्ये साधारण 4 लाख टन गाळप झालं आणि FRP पेक्षा आपण 70 रुपये जादा दिले। 2945 रुपये FRP निघाली, त्यामध्ये आपण भर टाकून 70 रुपये 72 रुपये जादा दिले आणि 3020 रुपये या वर्षीचा भाव आपण अंतिम दर दिला। कारखान्याच्या सर्व सभासदांना 20 रुपये टनाप्रमाणे आपण साखर वितरित केली। साधारणतः 2.25 कोटी रुपयाचा जादा बोजा कारखान्यावर त्या माध्यमातून पडला। येणाऱ्या काळामध्ये AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून संत तुकाराम कारखान्याचे सर्व संचालक मंडळ शेतकऱ्यांना आग्रही आहे आणि त्या पद्धतीने आम्ही 5 त्या ठिकाणी क्लस्टर तयार केले आणि त्या माध्यमातून काम चालू आहे। येणाऱ्या काळामध्ये ड्रिपला आपण 5000 रुपये प्रति एकरी अनुदान देतोय आणि शेतकऱ्यांची ज्यादा AIच्या माध्यमातून शेती व्हावी यासाठी आपण 15000 रुपये हेक्टरी कारखान्याचा हिस्सा आणि शेतकऱ्यांचा हिस्सा हा कारखानाच आज उधारीवर देतोय आणि या पुढच्या काळामध्ये AIची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी AIच्या माध्यमातून ऊस लागवड होईल, त्यामुळे ऊस उत्पादन वाढेल। कारखान्याचं कार्यक्षेत्र हे शहरीकरण आणि रिंग रोड किंवा टीपी अशा याने औद्योगिकरण वाढलं, त्यामुळे कारखान्याचं कार्यक्षेत्र हे दिवसेंदिवस कमी होत चालले। मोठ्या आव्हानाला या ठिकाणी कारखान्याला सामोरं जावं लागते। साधारण 5 तालुक्याचं कार्यक्षेत्र असणारा सर्वात मोठा, महाराष्ट्रातला सर्वात मोठा साखर कारखाना, साधारण 300 गावामधून आपल्याला ऊस आणावा लागतो आणि हा ऊस आणत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे ट्रॅफिक शिवाय एक सुद्धा गाडी कारखान्यावर खाली होत नाही आणि त्या पद्धतीने आपण दरवेळेस नियोजन करतो। कारखान्याचं येणारे ऊस तोडणी HNT ही वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे FRPवर परिणाम होतो, परंतु संचालक मंडळाच्या कार्यकुशलतेच्या मुळे नानांच्या नेतृत्वानं या ठिकाणी आम्ही त्यावर मात केली। पाठीमागच्या सर्व संचालक मंडळांनी चांगलं काम केल्यामुळं गेल्या सीझनला आम्ही इथेनॉलचा प्रोजेक्ट अगदी कमी दिवसात 10 महिन्यात तो चालू केला आणि पूर्णत्वाला नेला आणि त्याचा ट्रायल सीझन झाली आणि या वर्षी तो पूर्ण कार्यक्षमतेने चालेल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही या पुढच्या काळामध्ये केलेलं आहे। सर, काय सगळं पूरग्रस्तांना काय मदत? पूरग्रस्तांना साधारण 5 रुपये टनाप्रमाणे शासनाला आपण त्या ठिकाणी वर्ग करणार आहोत। साधारण 5 लाख गाळप झालं तर 25 लाख रुपये हे संत तुकाराम कारखान्याच्या माध्यमातून पूरग्रस्तांना यावर्षी जातील। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।